वाडा तालुक्यातील वावेघर येथील ब्लूबेरी कॉफी या कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात आक्रमक झालेल्या स्थानिकांनी वाडा तहसील कार्यालयात ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले आहे। विशेष म्हणजे या ठिय्या आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला असून या कंपनीमुळे परिसरात प्रदूषण वाढलं असून पिण्याच्या पाण्याचे स्रोत देखील दूषित झाल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे। मागील अनेक वर्षांपासून ब्लूबेरी कंपनी रासायनिक सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोडत असल्याने शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यातच शाळेच्या आवारात असलेल्या बोरवेलच्या पाण्यात देखील पिवळसर रंग येत असून दुर्गंधी येत असल्याने येथील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे। याच विरोधात आक्रमक झालेल्या स्थानिकांनी आज श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढत वाडा तहसील कार्यालयात आंदोलन सुरू केलं आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी वाडा तहसीलदार साहेबांना आम्ही एक निवेदन दिले की वावेघर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारा जाधवपाडा जो आहे, या जाधवपाड्याच्या अगदी 20 फुटावर एक कंपनी आहे की ज्याच्यामध्ये चहा पावडर आणि कॉफीचं उत्पादन केलं जातं, ब्लूबेरी नावाची। या कंपनीमध्ये स्थानिक ग्रामपंचायतची कुठल्याही प्रकारची उत्पादन वाढीसाठी अथवा त्या कंपनीचा विस्तार होण्यासाठी कुठल्याही प्रकारची परमिशन नसताना आणि मोठ्या प्रमाणावर बॉयलरचा वापर करून जेणेकरून त्यांनी जे काही उत्पादन वाढवलं त्या बॉयलरचा स्फोट होण्यामागचं जे कारण होऊ शकतं की या तिथल्या 100% आदिवासी पाड्याला त्यांचा जीविताचा धोका आहे। आपण बघताच आहात की गेल्या दीड महिन्यापूर्वी वाडा तालुक्यातल्या वडवलीसारख्या ठिकाणी एका कंपनीमध्ये जो स्फोट झाला आणि त्या कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार होते हे किमान 4 कामगार तिथे मयत झाले। अगदी या पाड्याला लगत ती कंपनी असल्यामुळं तिथंही अशा प्रकारचा धोका निर्माण झालेला आहे। म्हणून त्याच पद्धतीने की त्यांचं जे सांडपाणी आहे हे सांडपाणी ते कंपनीच्या बाहेर सोडत असल्याने तिथल्या पाण्याचे जे काही स्रोत आहेत या स्रोतामध्ये ते पाणी मिक्स होऊन आणि पाणी दूषित झाले। एकंदरीत पिण्यासाठी पाणी नाही आणि या कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। त्यासाठी त्या ग्रामस्थांना आणि आम्हाला असं वाटलं की तहसील कार्यालयाशिवाय आम्हाला दुसरी सुरक्षित कुठलीच जागा नाही। त्यामुळं आजपासून आम्ही जोपर्यंत त्या कंपनी बंदचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही या तहसील कार्यालयामध्ये इथं सुरक्षित आहोत। वाड्यासारख्या ठिकाणी सगळ्याच सुविधा आहेत, मग शाळेत जाणारे विद्यार्थी असतील, अंगणवाडीत जाणारी मुलं असतील, या सर्वांसाठी इथं शिक्षणाची सोय व्हावी, अंगणवाडीतला त्यांना पोषण आहार मिळावा यासाठी आम्ही संबंधित CDPOंना सुद्धा पत्र आज देतोय की जी अंगणवाडी सेविका तिथं त्या मुलांना जो पोषण आहार देते ते आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेली जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना इथं शिक्षण मिळावं यासाठी ते शिक्षक इथं यावेत यासाठी सुद्धा आज आम्ही पत्र देणार आहेत की जेणेकरून आमच्या आदिवासी मुलांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू नये।